जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास दुसरा स्वगुण परीक्षा नाम श्रीराम समर्थ संसार हाची दुःखमुळ लागती दुःखाचे इंगळ मागा बोलिली तळमळ गर्भवासाची गर्भवासी दुःख झाले ते बाळक विसरले पुढो वाढो लागले दिवसेंदिवस बाळपणी त्वचा कोवळी दुःख होताची तळमळी वाचा नाही ते काळी सुखदुःख सांगावया देहास काही दुःख झाले अथवा हृदयने पिडले तरी ते परम आक्रंदले परी अंतरणे नव्हे माता कुरवाळीवरी परी जे पिढा झाली अंतरी ते मायेसी नकडे अभ्यंतरी दुःख होय बाळकासी मागुते फुंजे रडे माता बुजावे घेऊन इकडे व्यथा नेणती बापुडे तळमळी जीवी नाना व्याधीचे उमाळे तेने दुःखे आंदोळे रडे पडे का पोळे अग्निसंगे शरीर रक्षिता नये घडती नाना अपाये खोडी अधांतरी होय अवेवहीन बाळक अथवा अपाय चुकले पूर्व पुण्य पुढे ठाकले मातेसे ओळखो लागले दिवसेंदिवस क्षणभरी मातेस न देखे तरी आक्रंदे रुदन करी दुःखे ते समयी माते सारिखे आणि काहीच नाही आस करुण वास पाहे माते विन कदा न राहे वियोग पळमात्र न साहे स्मरण झाली अनंतरे जरी ब्रह्मादिक देव आले अथवा लक्ष्मीने अवलोकिले तरी नवचे बुझाविले आपले माते वाचुनी कुरूप अथवा कुलक्षण सकळाहुनी करंटे पण तरी नाही ती समान भूमंडळी कोणी ऐसे ते केवळ माने माते विन दिसे उणे रांगे परते केले तिने तरी आकृंदोनी मिठी घाली सुख पावे माते जवळी दुरी करताची तळमळी अतिप्रीती ते काळी मातेवरी लागली तव ते माते समरण आले प्राणी पोरटे झाले दुःखे जुनी लागले आई आई म्हणून आई पाहता दिसेना दीनरूप पाहे जना आस लागली से मना आई येईल म्हणून आता म्हणून मुख पाहे तव ते आपुली माता नव्हे मग हिवासले राहे दैन्यवाणे माता वियोग कष्टले तेने मानसी दुःख झाले देहची क्षीणत्व पावळे अतिशयसी अथवा माता ही वांचली माये लेकुरा भेटी झाली बाळदशा ते राहिली दिवसेंदिवस बाळपण झाले उणे दिवसेंदिवस होय शहाणे मग ते मायेचे अत्यंत फेकणे होते ते राहिले पुढे तो लागला खेळाचा कळप वेळवेळा पोरांचा आल्या गेल्या अडायाचा आनंद शोकवाहे मायबापे शिकविती पोटे तयाचे परम दुःख वाटे चट लागली न सुटे संगती लेकुरांची लेकुरांमध्ये खेळता नाठवे माता आणि पिता तव तेही अवचिता दुःख पावला पडिले दात फुटला डोळा मोळले पाय जाळा खुळा गेला माझा अवकाळा ठाकून आली निघाला देवी आणि गोबर उठले कपाळ लागला ज्वर पोटसोळी निरंतर वायोगाळा लागली भूते झाळी झडपणी जळीच्या मेसको मायराणी मुंजा झोटिंगा करणी म्हैसोबाची वेताळ खंकाळ लागला ब्रह्मगिरो संचलना नेनो चेडा ओलंडीला काही कळेना एक म्हणती वीरे देव एक म्हणती खंडेराव एक म्हणती सकळ वाव हा ब्राह्मण संबंध एक म्हणती कोणे केले अंगी दैवत घातले एक म्हणती चुकले सटवाईचे एक म्हणती कर्मभोग अंगी जडले नाना रोग वैद्य पंचाक्षरी चांग बोलावून आणले एक म्हणती हा वाचेना एक म्हणती हा मरेना भोगभोगी तो यातना पापास्तव गर्भदुःख विसरला तो त्रिविध तापे पोळला प्राणी बहुत कष्टी झाला संसार दुःखे इतकेही चुकून वाचला तरी मारू शहाणा केला लोकी नेटका झाला नाव राखे ऐसा पुढे मायेबापी लोभास्तव संभ्रमे मांडीला विवाहव दाऊन ह्या सकळ वैभव नवरी पाहिली वराडी वैभव दाटले देखून परमसुख वाटले मन हे रंगून गेले सासूरवाडीकडे मायेबापी भलतेसी असावे परी सासूरवाडीच नेटके जावे द्रव्य नसेल तरी घ्यावे ऋण कळांतरे अर्थभाव जे ते सासूरवाडी मायेबापी राहिली बापुडी होता ती सर्वस्वे कुडकुडी तितुकेच कार्य त्यांचे नोवरी आली या घरा अति हव्यास वाटे वरा म्हणे मज सारिका दुसरा कोणीच नाही मायेबाप बंधू बहिणी नोवरी न दिसता वाटे काणी अत्यंत लोदला पापिनी या विद्येने भुलविला संभोग नसता इतका प्रेमा योग्य झाली उल्लंघी सीमा प्रीती वाढवी ती कामा करिता प्राणी गुंतला जरी न देखे क्षण एक डोळा तरी जीव होय उताविळा प्रीती पात्र अंतरकळा घेऊन गेली कोवळे कोवळे शब्द मंजुळ मर्यादा लज्जा मुख कमळ वक्त्रलोकने केवळ ग्रामज्याचे मेधावे कळवळा येता सावरेना शरीर विकल आवरेना अनेत्र व्यवसायी क्रमेना हुरहुर वाटे व्यवसाय करिता बाहेरी मन लागेल से घरे क्षणाक्षण अभ्यंतरी स्मरण होय कामिणीचे तुम्ही माझी आ जीवांतीत जीव म्हणून अत्यंत लागव
दाऊन या चित्त सर्व हिरोणे घेतले. मैद सोयरीक काढिती फासे घालून प्राण घेती. तैसी आयुष्य गेली अंती प्राणियास होय प्रीती कामिनीसी लागली. जरी तैसी कोणी रागे जली तरी परमक्षिती वाटली मानसी गुप्त रूपे. तये भार्येचिनी कैवारे माये बापासी नीच उत्तरे बोलून या तिरस्कारे वेगळा निघे. स्त्री कारणे लाज सांडिली स्त्री कारणे सखी सोडिली. स्त्री कारणे विघडली सकळ ही जीव लगे. स्त्रिया कारणे देह विकिला स्त्री कारणे सेवक झाला. स्त्री कारणे सांडवला विवेकासी. स्त्री कारणे लोळंगता स्त्री कारणे अतिनम्रता. स्त्री कारणे पराधीनता अंगीकारली. स्त्री कारणे लोभी झाला स्त्री कारणे धर्म सांडिला. स्त्री कारणे अंतरला तीर्थयात्रा स्वधर्म. स्त्री कारणे सर्वथा काही शुभाशुभ विचारले नाही. तणु मनु धनु सर्वही अनन्य भावी अर्पिले. स्त्री कारणे परमार्थ बुडविला प्राणी स्वहितास नाडला. ईश्वरी काना कोडा झाला स्त्री कारणे कामबुद्धी. स्त्री कारणे सोडिली भक्ती स्त्री कारणे सोडिली विरक्ती. स्त्री कारणे सायुज्य मुक्ती तेही तुच्छ मानिली. एक स्त्रियेचे निगुणे ब्रह्मांड मानिले ठेंगणे. जीव लगे ती पिसुने ऐसी वाटली ऐसी अंतर्भीती जळली. सर्वस्वाची सांडी केली तव ते मरून गेली अकस्मात भार्या. तेने मनी शोक वाढला म्हणे घोर घात झाला. आता कायचा बुडाला संसार माझा. जीवलागांचा सोडिला संग अवचिता झाला घरभंग. आता करू माया त्याग म्हणे दुःखे. स्त्री घेऊन आडवी उर बडवी पोट बडवी. लाज सांडून गौरवी लोका देखता म्हणे माझे बुडाले घर. आता न करी हा संसार दुःखी आक्रंदला थोर घोर घोषे. तेने जीव वरवया वेघला सर्वस्वाचा उबग आला. तेने दुःखे झाला जोगी महात्मा का ते निघून जाणे चुकले. पुन्हा मागू ते लग्न केले. तेने अंत्यत्नजी मन झाले मन द्वितीय संबंधी. झाला द्वितीय संबंध सवेची मांडीला आनंद. श्रोती व्हावे सावध पुढले समासी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ.